नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुजाता जेप्स ॲग्रोटेक सांगली आणि जेप्स ॲग्री लॅब सांगली. आज आपण सुपीक माती आणि उत्पादक माती याच्यातला नेमका फरक काय हे आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिला म्हणजे सुपीक माती म्हणजे फर्टाईल सॉईल आणि उत्पादक माती म्हणजे प्रोडक्टिव्ह सॉईल. आता याच्यामधला नेमका फरक काय आहे तर सुपीक मातीमध्ये जे अन्नद्रव्यांचं जे प्रमाण असतं म्हणजेच NPK लेवल जी असती ती चांगल्या पद्धतीने असती, अगदी योग्य प्रमाणात आपल्याला दिसते. याचबरोबर त्या जमिनीचा जो pH असतो किंवा क्षारता असते तीही आपल्याला तिथं चांगल्या पद्धतीने बघायला मिळते, म्हणजे योग्य प्रमाणात बघायला मिळते. पण त्या जमिनीमध्ये तरीही उत्पादन जे आहे ते कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं. तसेच जे अन्नद्रव्य आहेत ती कागदावरती बघायला मिळतात, म्हणजे ती योग्य आहेत आणि ती पुरेशा प्रमाणात आपण घातलेली आहेत हे दिसतं. पण ती घातलेली अन्नद्रव्य ते पीक उचलून घेऊ शकतं का, किंवा त्या पिकाने ते उचलून घेतलेलं आहे का, तर नाही. हाच फरक आहे सुपीक मातीचा. याच्या उलट जी उत्पादक माती आहे म्हणजेच जी प्रोडक्टिव्ह सॉईल आहे याच्यामध्ये जी अन्नद्रव्ये आहेत ती मुळापर्यंत पोहोचवली जातात. पांढऱ्या मुळींची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने त्या मातीमध्ये होते. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचं जे प्रमाण आहे ती तिथं योग्य पद्धतीने आपल्याला दिसतं. त्याचबरोबर सूक्ष्म जीव जे आहेत त्या मातीमध्ये आपल्याला तिथं सक्रिय दिसतात, ते चांगल्या पद्धतीने आणि मुबलक प्रमाणात आपल्याला ते बघायला मिळतात. आणि या उलट त्या मातीची जी सुपीकता आहे ती तिथे चांगली दिसून येते आणि सेंद्रिय पदार्थ जे आहेत त्या मातीमध्ये योग्य पद्धतीनं असतात. आणि हाच फरक आहे तो म्हणजे सुपीक माती आणि उत्पादक माती याच्यामधला. उत्पादकता ही फक्त खतांच्या वापरावरती अवलंबून नाही हे आपल्याला अगोदर समजून घेतलं पाहिजे. कारण जमिनीची किंवा मातीची उत्पादकता जी आहे ती मातीची रचना, मातीमध्ये उपलब्ध असणारे सूक्ष्म जीव आणि त्याचबरोबर पांढऱ्या मुळींची सक्रियता याच्यावरती अवलंबून आहे. आणि हाच फरक आहे सुपीक माती आणि उत्पादक माती म्हणजेच फर्टाईल सॉईल आणि प्रोडक्टिव्ह सॉईल यामध्ये.